कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं पाणी बिल आणि घरफाळा थकीत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। शहर पाणी पुरवठा विभागामार्फत शहर आणि ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार आणि अनधिकृत नळजोडणी धारक यांच्या नळजोडण्या खंडित करण्यात आल्या। यामध्ये सदर बाजार, भंडारे गल्ली, गुरवमाळ, ताराबाई पार्क, कारंडेमाळा, शाहू कॉलेजची पाठीमागील बाजू, गुरवमाळा, गंगावेश, पापाची तिकटी, दत्तगल्ली इत्यादी भागांचा समावेश आहे। या कारवाईत एकूण 23 नळजोडण्या खंडित करून 9,14,504 इतकी थकीत रक्कम वसूल करण्यात आली। तर घरफाळा विभागामार्फत घरफाळा थकबाकीपोटी 4 व्यावसायिक मिळकती सील करण्यात आल्या। जप्ती नोटीस लागू करून देखील काही मिळकतधारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नव्हती, अशांवर ही कारवाई करण्यात आली। यामध्ये ज्योतिबा रोड परिसर, राजारामपुरी या भागातील एकूण 4 व्यावसायिक मिळकतधारकांची 12,97,731 रुपये थकीत आहेत। या 4ही व्यावसायिकांच्या मिळकती सील करण्यात आल्या। महापालिका प्रशासनाच्या वतीनं अशा कारवाया टाळण्यासाठी आपली थकीत बिलं भरण्याचं आवाहन करण्यात आलंय।